तो आहे संकेत गणेश शेटे मनसर. संकेत शेटे आहे संकेत शेटे इथंच पाहिलं होता, आत्ता होता. संकेत शेटे आहे का? संकेत शेटे आहे का? ओके नेक्स्ट. आलाय संकेत शेटे आलाय त्या ठिकाणावर नाही आलाय इकडून आलाय. चला संकेत ताबडतोब. संकेतवर असेल आजचा भाग्यवान विजेता, त्याला मिळेल स्मार्ट फोन या ठिकाणी दिला जाईल. सर्व बक्षीसदात्यांचे आभार आणि मान्यवरांचे देखील स्वागत. सर्वांना विनंती अपूर्दादा आणि संपूर्ण मित्रपरिवाराचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जे आज भाग्यवान विजेते निघाले त्यांचे देखील आभार. पुन्हा एकदा ऐकण्यासाठी जाऊया जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाची मॅच आहे, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. एका बाजूला जुन्नरची टीम आहे निमदरी फायटर्स युवा सेना 11 जुन्नर विधानसभा, विकीभाऊ पारखे तालुका युवा अधिकारी युवा सेना जुन्नर, किरण सेठ भगत युवा उद्योजक यांची टीम. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पैलवान ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके जिल्हा प्रमुख शिवसेना यांची टीम. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू तर टोलावला जातोय पॉईंटच्या दिशेने. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे, कारण दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे आजच्या दिवसामध्ये. सुपर 8चा थरार या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. आजच्या ज्या 4 टीम आहेत म्हणजे चालू मॅचमध्ये जो जिंकेल तो गटात टॉपर राऊंड अंतिम 4 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. ओ अराफ एक मोठा फटका, एक षटकार येताना पाहायला मिळाला या षटकामध्ये, परंतु काही चांगले चेंडू देखील येताना पाहायला मिळाले आरफ यांच्या माध्यमातून. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या बिनबाद 9 धावसंख्या होताना पाहायला मिळते शिरूर हवेली या संघाची. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मनोज दाभाडे यांना मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. पप्पू रामगुडे यांच्या षटकार हॅट्रिकसाठी सुमित आवटे येतात गोलंदाजी करण्यासाठी. आज देखील जर पाहिलं तर या खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये एक वेगळी ॲक्शन आहे बॉलिंगची आणि ते त्याने नेहमीच प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी पप्पू रामगुडे म्हणजेच अविनाश रामगुडे पुण्याचा हा खेळाडू अगदी दुबईपर्यंत त्यांचा प्रवास आम्ही पाहिलाय. आणि मला चिरले पप्पू रामगुडे म्हटलं ते मला चिरल्याची स्पर्धा आठवते. 6 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये सलग 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अविनाश रामगुडे यांना घेताना आम्ही पाहिलाय. त्यामुळे या खेळाडूने देखील पुण्याचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये केलं आहे. खूप मोठ्या अपेक्षा आहेत. उच्च दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओ पहिलाच बॉल वेगात ब्लॉक मध्ये टाकला जातोय. या सुमित आवटेचं टोपण नाव बुमरा आहे आणि पहिला सुरुवात मात्र या ठिकाणी त्याने केली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी राहुल सातव आहेत. प्रकाश थोरात यांच्याकडून अविनाश रामगुडे यांच्यासाठी पुरस्कार आहे. लगातार 3 षटकार खेळले तर 3333 रुपयाचा पुरस्कार. परंतु सुरुवात राहुल सातवच्या विरुद्ध जर पाहिली तर नारायणगावच्या या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला गेला, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये यॉर्कर या चेंडूचं देखील उत्तर हेलिकॉप्टर आलंय.
परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आज प्रेक्षक गॅलऱ्या देखील फुल होताना पाहायला मिळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने या मॅचचा नक्कीच आस्वाद घेत आहेत tenniscricket.in या वेबसाईटवर. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर, परंतु यावेळेला थोडासा जास्त बाहेर चेंडू होता. पंच हात उंचावत आहेत आणि आम्हाला कळवत आहेत हा आहे व्हाईट बॉल. पंचाच्या भूमिकेत देखील जर पाहिलं तर अक्षय निर्मळ सर असतील, राजू डावकर सर असतील, सतीश भालेराव सर असतील, संतोष भालेराव सर असतील, ही पंचांची चौकडी जी पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळते ती या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळते. आंबेगाव तालुका या क्रीडा स्पर्धेच्या नंतर नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावर मोठ्या प्रमाणावर झळकताना पाहायला मिळेल. एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला फटका, कॅच पकडली, अफलातून कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑनला होते अभिखंडाकडे, विकेटचा पाता. वा, यावेळेला जर पाहिलं तर हा चेंडू खेळायचा होता, मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय अभिखंडाकडे या जुन्नरच्या खेळाडूने काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी घेतला. या ठिकाणी ओम काजळे, अभि काजळे, गौतम सोनावणे, चिन्मय महाजन, चैतन्य महाजन, हर्षद मस्करे, अभि गवारे आणि या त्यांचा सर्व मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहतोय. शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. विकेट आली आहे. पहा, विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स उंचावतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुमित आवटेचा नक्कीच तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढेल म्हणजेच बुमराचा. आणि पाहूया समोर जर पाहिलं तर तेवढाच बलाढ्य खेळाडू आलाय. मागील 4-5 वर्षात जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुण्याच्या या खेळाडूने देखील खूप प्रभावित केलंय. अष्टपैलू कामगिरी करत असताना नाव आहे तुषार रणदिवे. नक्कीच याला देखील दुबईमध्ये खेळताना आम्ही पाहिलंय, चांगली कामगिरी केली होती. तर समोर आहेत सुमित आवटे. कमी गतीने बॉल टाकला, बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील आलाय, परंतु शेवटच्या क्षणी स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला. हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं. प्रभावित झाले होते एवढं मात्र नक्की, कारण बॉल वेगात येण्याची अपेक्षा होती आणि त्याच वेळेला बॉल कमी गतीने आला आणि तुषार यांनी मात्र ओळखलं, बॉलला शेवटपर्यंत नजर ठेवली आणि हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी, कारण धावसंख्या जर पाहिली तर 11 आहे आणि षटक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल, कारण केवळ आंबेगावच नाही तर राजगुरुनगर असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, पारनेर असेल किंबहुना संगमनेर असेल, या आजूबाजूच्या तालुक्यांमधून देखील प्रेक्षक या मॅचेसला पाहण्यासाठी आलेत किंबहुना यूट्यूबला देखील या मॅचेसचा आनंद घेत आहेत. त्या सर्व चाहत्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण प्रेक्षक हो, टेनिस बॉल क्रिकेट हा तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा विषय आहे, कारण तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खेळलेला असतो. आंबेगाव तालुक्यामध्ये हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तालुका निहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला पुन्हा अगदी खोला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला मात्र ऑनसाईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. पहा, एकामागोमाग एक यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. त्याचमुळे या खेळाडूला उपाधी आहे बुमरा. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. संयम देखील या ठिकाणी दाखवावा लागतो. ही मॅच 8 ओव्हरची आहे. नॉर्मली 5 किंवा 6 ओव्हरच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण मॅच पाहतो, त्यावेळेला जर पाहिलं तर केवळ हाणामारी असते, परंतु 8 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला काही षटकं जाऊ द्यावी लागतात, काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. पाहूयात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुमित आवटे. यावेळेला पुन्हा मिड ऑनच्या दिशेने चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सुमित आवटेचं कौतुक करावं लागेल, एवढी चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तालुका निहाय क्रिकेट आहे आणि मी आवर्जून सांगेल, या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका निहाय क्रिकेट जेवढं झालं ना, त्यामध्ये SJ टायगर आंबेगाव या संघाने सर्वाधिक फायनल मारणाऱ्या संघांमध्ये आंबेगाव तालुक्याचं नाव नक्कीच असणार आहे. एवढ्या स्पर्धा आंबेगाव तालुक्याने तालुका निहाय क्रिकेट खेळत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर या हंगामात गाजवलेल्या आहेत, सुशांत दादाच्या नेतृत्वाखाली. यावेळेला पुन्हा प्रभावित केलं. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत बॉल वळवला. वा, सुमित आवटे आणि सुमित आवटे
लेग बायच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरे या ठिकाणी संपतंय. त्यावेळेला धाव संख्या झाली ती 14. खेळाडू एक बाद झालेला आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. हॅलो या ठिकाणी यानंतर आपण यादीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग दाखवली, चांगला परफॉर्मन्स दाखवला. मावळ टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. मनोज दाभाडे यांना आपण अपूर्वच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देऊन सन्मानित करतोय. मनोज दाभाडे या एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे. चांगलं आपण पाहतोय अध्यक्षपद देखील ते मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं ते सांभाळत आहेत आणि आज क्रिकेटमध्ये देखील ते खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांना जातो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मनोज या मनोज यांच्याशी 1 मिनिटामध्ये आपण चर्चा करूयात. मनोज काय सांगाल तुमचं असोसिएशन जे आपण पाहतो मनोज जास्तीत जास्त स्पर्धा मावळ तालुक्यामध्ये देखील होतात परंतु ही जी स्पर्धा तुम्ही अनुभवतायत पहिलाच पर्व आहे आणि एक थाटामाटामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये संपन्न होतोय. काय सांगशाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल सांगायचं तर काहीच कमतरता या स्पर्धेमध्ये जाणवत नाही. लाईट असेल, पूर्ण नियोजन, खूप बहारदार नियोजन या ठिकाणी जे केलेलं आहे आणि खरंच ही स्पर्धा खेळताना खूप मजा वाटते आणि आनंद देखील होते. कारण या भागात मला वाटतं असं मैदान निश्चित जे नसेल आणि येणाऱ्या काळामध्ये अजून सुसज्ज आहे असं मैदान होईल. आणि नियोजनाबद्दल सांगायचं खूप चांगलं नियोजन केलंय आणि आम्हाला खेळताना खूप मजा आली. आणि प्रथमतः आम्ही आमचे संघमालक बापूसाहेब शिंदे खरं तर यांचं मनापासून आभार मानून घेते कारण त्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. धन्यवाद. तुम्हाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. यानंतर ऐकण्यासाठी जाऊया प्रेक्षक वर्गांना मी नक्कीच सांगेल शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत ज्यांनी आपलं मराठी सूत्रसंचालन असेल, समालोचन असेल, ज्यांनी पोहोचवलं आज मुंबई परिसरातील जो गोड आवाज तुम्ही पाहताय तशी तर ते स्थानिक जुन्नर तालुक्यातील बोरीगावचे रहिवासी आहेत परंतु मुंबई या ठिकाणी असतात. चांगला गोड आवाज तुम्ही आज ऐकताय. चंदू शेटे सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आज मैदानावरती आहेत. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा एकदा चंदू शेटे सरांकडे. धन्यवाद अलंकारजी. सगळ्यात मॅचच्या दिशेने सुधीर साबळे ज्यांनी आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली आहे, प्रभावित करणारी. ओ यावेळेला वेगात आले. मागील बॉल थोडासा कमी गतीने केला. हा बॉल जर पाहिला तो थोडासा वेगात केला परंतु बॉल अडवला जातोय मिड ऑनच्या दिशेने. तिकडे एक धाव मिळेल. पहा वैविध्यपूर्णता. मी मगाशी सांगितलं की वैविध्यता गोलंदाजाला असणं गरजेचं आहे. क्रिकेट एवढं फास्ट झालं तुम्ही एकाच धाटणीची गोलंदाजी करणार तर नक्कीच गोलंदाजाला मार पडू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. एक काळ असा होता ज्यावेळेला टेस्ट क्रिकेट खेळलं जात होतं. त्यानंतर 50 षटकांचं क्रिकेट आलं एक दिवसीय. त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये बदलाव झाले. तेच बदलावचे वारे आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील आले आणि फटाफट क्रिकेट आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील येताना पाहायला मिळालं आणि माझ्या मते खूप फास्ट टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ओहो आणखी खूप प्रभावित करणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कळलाच नाही फलंदाजाला हा चेंडू आला कधी आणि त्यांच्या शरीराला लागला कधी. पुन्हा एकदा सुधीर साबळे जो ओतूर गावचा खेळाडू आहे जुन्नर तालुक्यातील आज तालुक्यासाठी खेळताना पाहायला मिळतोय. निमदरी फायटर युवा सेना 11 या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली तर 16 आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संत गतीने धावफलक पुढे निघालाय परंतु या दोन खेळाडूंकडे क्षमता आहे या डावाला पुढे घेऊन जाण्याची. एक पार्टनरशिप कुठेतरी इकडे बिल्डअप करायची, कॉन्फिडन्स मिळवायचा आणि एक नंतर मोठमोठे फटके खेळायचे आणि त्या दरम्यान जर काही खराब चेंडू आले तर त्याचा फायदा उचलायचा. ही रणनीती या दोघांनीही बनवलेली दिसते. अखूट टप्प्याचा चेंडू परंतु त्यालाही मोठ्या फटक्यामध्ये नाही कन्वर्ट करू शकले. पहा किती कमी गतीचा होता. हैराण झाले अविनाश रामगुडे की हा चेंडू किती कमी गतीने येऊ शकतो कारण फटका खेळण्याची त्यांची जी दिशा आहे ती त्यांना बदलावी लागली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल परंतु धावसंख्या 17 वर पोहोचते. तिसरं षटक लगाम म्हणतात ना धावसंख्येला. एक षटकार येऊन देखील हा लगाम घातलेला आहे तो गोलंदाजांनी घातलाय. मी सुरुवातीला सांगितलं की नॉर्मली स्पर्धामध्ये 80% बॅट्समन आणि 20%च गोलंदाजांना संधी असते. इकडे 60% बॉलर आणि 40% बॅट्समनला संधी आहे. ही खासियत आहे या स्पर्धेची आणि झालंच पाहिजे. बॉलरसाठी देखील क्रिकेट राहिलं पाहिजे. ओहो क्या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. तुषार रणदिवे फसवलं. अगदी बॅटचा फ्लो वेगात होता परंतु पुन्हा गती परिवर्तन. पुन्हा कमी गतीने चेंडू टप्पा पडतोय, फिर घेतोय, वळण घेतोय, कीपरच्या हातात जातोय. आणखीन एक चांगला चेंडू सुधीर साबळेकडून येतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. केवळ 17 धावांवर. प्रयत्न करावे लागतील तुषार रणदिवेला. रन त्याच्या नावात आहेत, आडनावात आहेत, त्याला रन करावे लागतील. कित्येक स्पर्धांमध्ये ते त्यांनी केलेत देखील परंतु आज या मोक्याच्या मॅच मध्ये देखील करावे लागतील. यावेळेला वेगात चेंडू टाकलाय.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. पंच जर पाहिलं तर नो बॉल घोषित करतायत. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी 2 धावा धावूनही पूर्ण केल्या गेल्या. ओव्हर स्टेपिंग होते आणि कालच्या रात्री देखील जर पाहिलं तर सुधीरकडून ती चूक झाली होती. 2 नो बॉल काल देखील त्यांनी टाकले होते आणि आज देखील जर पाहिलं तर त्यांच्याकडून नो बॉल येतोय ओव्हर स्टेपिंगचा आणि 3 धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करू. इथे उपस्थित असणारा प्रत्येकजण हा टेनिस क्रिकेटचा चाहता आहे, टेनिस क्रिकेटचा प्रेमी आहे, टेनिस क्रिकेट वेड आहे. आंबेगाव तालुक्यातल्या देखील काही टेनिस क्रिकेटचं खूप मोठी परंपरा आहे. धावफलक जर पाहिला तर 20 वर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं, चला त्वरा करा. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं मार्गस्थ आहे सुधीर साबळे यांचं. पहिलं षटक आरफने टाकलं होतं, 9 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक टाकलं सुमित आवटेने, 5 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे सध्याच्या घडीला. आयोजनातील भव्य दिव्यता या ठिकाणी आपण पाहतोय. कोणतीच कमी नाही राहिली पाहिजे या आयोजनामध्ये, हा प्रयत्न आयोजन कमिटीने केलाय आणि तो सादरही करण्याचा प्रयत्न. माझ्या मते कित्येक प्रेक्षक किंवा आयोजक या ठिकाणी आयोजन कसं असतं हेही पाहण्यासाठी आले असतील आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज 5व्या दिवसामध्ये 5व्या रात्रीमध्ये ही क्रीडा स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत. आणि स्थानिक जे नवनवीन खेळाडू आहेत किंवा स्थानिक खेळाडू आहेत त्यांना देखील शिकण्यासारखं खूप आहे. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची, गोलंदाजी करायची, फिल्डिंगमध्ये तुमची कॅचिंगसाठी पोझिशन कशी असते हे सर्व शिकण्याची संधी तुमच्याकडे. प्रकाश शेठ थोरात यांच्याकडून अविनाश रामगुडे यांनी जर लगातारचे 3 षटकार खेळले तर 3,333 रुपयाचा पुरस्कार असेल. पडताळणी केली जाते कारण अलीकडच्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती झाली, टेक्नॉलॉजी आली. यूट्यूब नावाची क्रांती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाली आणि सर्वप्रथम tenniscricket.in याच वेबसाईटने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये लाईव्ह ही संकल्पना आणली. तदनंतर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटने मागे वळू पाहिलंच नाही कारण अगदी आखाती देशांपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट गेलं. त्याचबरोबर युरोपात देखील टेनिस बॉल क्रिकेट जाऊन पोहोचलं. माझ्या बाजूला जर पाहिलं तर आज गुणलेखनाच्या भूमिकेत पाहतोय आम्ही कुणाल थोरात यांना, ज्यांनी अंडर-23 मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ए डिव्हिजनचं क्रिकेट मात्र बँक ऑफ इंडियासाठी टाईमशील्ड देखील ते खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जसं कौशल तांबे यांना आपण जुन्नरमधून अगदी अंडर-19 खेळताना पाहायला मिळालं. कुणाल तुमच्याकडूनही अपेक्षा आहेत तुम्ही मुंबईचं प्रतिनिधित्व करावं यासाठी. नो बॉल नाही या ठिकाणी कळवलं जात आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 19 धावा धाव फलकावर आहे. टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा पंच माणूसच आहे आणि माणसाकडनं चुका होतात आणि त्या या ठिकाणी कारण नाईट मॅच आहे आणि सातत्याने मोठं शेड्यूल देखील आहे आणि त्यासाठी आपण तिसरा पंच देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. परंतु ही जी चौकडी आहे पंचांची मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला आवर्जून पाहायला मिळते कारण अगदी कडक शिस्तीचे सर्वच पंच पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी यासाठी हे सर्व पंच नक्कीच कार्यरत आहेत. अगदी जुन्नर प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्येच्या आयोजनामध्ये त्यांचा वाटा आणि टेनिस क्रिकेटमध्ये काहीतरी चांगलं व्हायचं यासाठी देखील ते आग्रही आहेत. स्वतः सुशांत दादा देखील आग्रही आहेत. तब्यात मॅचच्या दिशेने या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला आहे, फलंदाजांचा बोलबाला देखील व्हावा लागेल कारण या डावाला सुरुवात झाली होती, दुसऱ्याच बॉलवर षटकार आला होता. परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येला लगाम धावसंख्या आहे 19. षटक क्रमांक जर पाहिलं 3 षटकं संपतायत, 19 धावा म्हणजे जवळपास किंचितची 6च्या वर सरासरी आहे. वेग वाढवावा लागेल धावांचा. एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, विकेट त्यांच्या हातात आहे, केवळ एकच विकेट गमावली आहे. 5 षटकं बाकी आहेत. आता अंदाज आखाडे असे बांधले जातील येणाऱ्या 5 षटकात किती होतील, 50 होतील, 60 होतील, 70 होतील की 80 होतील याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे जो अनिश्चिततेने भरलेला आहे. प्रत्येक गोष्ट निर्णायक असते. बॅट्समन, बॉलर तेवढाच फिल्डर देखील, क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. यावेळेला शेवटच्या क्षणी स्टीअर केलं, ढकललं थडम्यांच्या दिशेने. या बॉलला थोडेसे बॅकफुटला गेले, पाहिलं चेंडूची गती कमी आहे, चेंडू थोडासा पाठीमागे आहे आणि या बॉलला केवळ ढकललं, पाठवलं थडम्यांच्या दिशेला. 1 धाव त्या ठिकाणी अंकित केली, अर्जित केली. धावसंख्या 20 वर जाताना पाहायला मिळते. 6-8 षटकांचा हा सामना. मला भावलेली सर्वात जास्त गोष्ट कोणती होती या स्पर्धेतील? 8 षटकांचे सामने. कारण क्रिकेट फास्ट होत चाललंय. कधी कधी अशाही मॅचेस पाहायला मिळतात 1 आणि 2 ओव्हरच्या मॅच. मी एका ठिकाणी फायनल करत होतो, 3 बॉलची फायनल झाली होती. तर त्याला क्रिकेट म्हणत नाही. तुमचा क्लास
आज T20 आहे, परंतु टेस्ट क्रिकेट तेवढ्याच आत्मीयतेने आपण पाहतो, कारण त्यातही तेवढीच मजा आहे. त्यामुळे 8 षटकांच्या या मॅचमध्ये देखील एक वेगळेच रंग भरले गेलेले आहेत. मास्टर माइंड या स्पर्धेचे सुशांत जाधव. यावेळेला वेगात चेंडू टाकला जातोय, अपील केला, पंचांनी उचलून धरला. LBW पायचीच्या रूपात खेळाडू बाद. हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मित्रपरिवाराचं आगमन होते. त्यामध्ये हर्षजी मस्करे, ओमशेठ काजळे, गौतमशेठ सोनवणे, अक्षयजी चिखले, बजरंग सहयोजक, त्याचप्रमाणे संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओळखू पुन्हा एकदा चंदू सर. चौथं षटक सुरू आहे आणि आणखी एक विकेट माघारी परतली आहे, ती म्हणजे तुषार रणदिवे आणि सुमित आवटेला मिळतं यश. धावसंख्या संघाची 20 असताना. क्रिकेटच्या या खेळाने तुम्हा आम्हाला अक्षरशः वेड लावून सोडलाय. इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला आणि तो आपलाच झाला असं म्हणावं लागेल, कारण भारतातील असं एकही राज्य सापडणार नाही, भारतातील असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावात क्रिकेट खेळलं जात नाही. आपल्याकडेही गावागावात खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आपल्या ह्या संपूर्ण परिसरात क्रिकेट प्रेम आहे आणि तेवढंच बैलगाडा शर्यतीवर देखील प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यामुळे त्या देखील चालू झाल्यामुळे एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटही कमी झालेलं नाहीये, हेही विसरून चालणार नाही. त्याचाही चाहता वर्ग वेगळा आहे, याचाही चाहता वर्ग वेगळा आहे, परंतु काही चाहते असे जे बैलगाड्याचे चाहते आहेत आणि क्रिकेटचे चाहते आहेत. विनय बाबडे. यावेळेला थोडेसे शफल झाले, परंतु टप्पा देखील चुकला होता. यो चुकीच्या ठिकाणी गेला, अँगल बनवत चेंडू आतमध्ये येतोय आणि स्वैर चेंडू घोषित केला जातोय. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर अतुल विटकर येतील, वाघोली गावचे खेळाडू आहेत. वाघोलीत देखील खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट पाहायला मिळतं. शौर्य इव्हेंट्स या स्पर्धेमध्ये आपण बाउंड्री रोप पाहतो. आमचे अतुलजी बनकर वाघोलीलाच बिलॉंग करतात. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सुमित आवटे आतापर्यंत खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय अतुल. यावेळेला पुन्हा खोला, त्याला म्हणतात ब्लॉक होल, ज्याला म्हणतात यॉर्कर. त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न सुमित आवटे. सोपी गोष्ट नाहीये. मलिंगाला आपण यॉर्कर टाकताना पाहिलं, बुमराला आपण यॉर्कर टाकायला पाहिलं आणि वकार युनुस, वसीम अक्रम विश्व क्रिकेटमधील हे गोलंदाज आहेत ज्यांनी यॉर्करवर अधिराज्य गाजवलं. परंतु सुमित आवटे आपल्या पुणे जिल्ह्याचा खेळाडू आहे, जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते, परंतु फलंदाज देखील काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे. यावेळेला पहा, मागील चेंडूवर यॉर्कर होता, आता कमी गतीने, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू लेनच्या थोडासा पाठी ठेवला होता, कमी गतीने टाकला होता, परंतु फलंदाजाने तो पिक केला आणि 2 धावांमध्ये परावर्तित देखील केला. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा धावफलकावर होते. क्रिकेटचा खेळ प्रेक्षक देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत प्रेक्षक जागतायत. इकडे नाही तर अगदी घरी देखील मोबाईलवर असेल, कोणी स्मार्ट टीव्हीवर असेल, माझ्या मते इकडे केबलवर देखील मॅच दाखवली जाते आणि तिकडे देखील मॅच पाहत असतील. का? आपले आवडते खेळाडू मैदानात खेळतायत, त्यांचा खेळ पाहायचा आहे, यासाठी रात्र जागवल्या जातात. कारण हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेड लावतो. पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षक मैदानात येतात, टाळ्या नसतात, तर ते तुम्हाला प्रोत्साहन असतं. यावेळेला लोअर फुल टॉस, मिड विकेटच्या दिशेने तटवलं या चेंडूला. एक धाव तिकडे घेतली गेली, तत्परता दाखवली. अक्षय खोंड होते, मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम कॅच घेतली होती अक्षय खोंड यांनी आणि याही वेळेला तत्परता दाखवत असताना 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. अक्षय खोंड अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये साळवाडी या ठिकाणी जुन्नर प्रीमियर लीग अंडरआर्मची ही क्रीडा स्पर्धा देखील होणार आहे. माझ्या मते अंडरआर्म क्रिकेट मंचर आणि परिसरात देखील खूप चांगलं खेळलं जातं. विशाल निगोट, घोडेगाव आणि मंचर या दोन्ही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळलं जातं. या परिसरामध्ये व्हॉलीबॉल देखील पूर्वी खूप चांगलं खेळलं जायचं. प्रो कबड्डीमध्ये या परिसरातील म्हणजे विकास काळेसारखा खेळाडू देखील पाहायला मिळाला. निगोटवाडी देखील असेल, तर कबड्डीमध्ये देखील या परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्टान्स बदलला आणि त्याच वेळेला टप्पाही बदलला.
सुमित आवटेने आणखीन एक अप्रतिम षटक या ठिकाणी टाकलाय. धावफलक जर पाहिला तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 25 धावा. या षटकात सुमित आवटेने 6 धावा खर्च केल्या. त्या अगोदर ते आले होते. सुमित आवटे 2 ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या गेल्या. वा सुमित. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं बरडी गावचे उद्योजक डॉक्टर पनराजी खिलारी, एबीएलचे सर्व आयोजक, त्याचप्रमाणे संतोष शेठ खिलारी, शिवसेना नेते या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासोबत आपण पाहतोय खास अरविंद शेठ शेवाळे साहेब, अतुलजी शेवाळे, विजय शेठ शेवाळे, धनेश शेठ शेवाळे, रोशन शेठ शेवाळे, विशाल शेठ शेवाळे आणि सीतारामजी आढळराव उद्योगपती या मान्यवरांची देखील उपस्थिती आहे. सर्वांचं खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो तो चंदू सर. 4 षटकांचा खेळ संपलाय. थोडंसं स्ट्रगल करतायत या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ. पाहूया या परिस्थितीमधून बाहेर पडतील का, पडावं लागेल. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. शिरूर हवेली टीम खेळते, त्यांच्याकडे टॅलेंट आहे. कारण अजूनही जर पाहिलं तर अविनाश रामगुडे मैदानात केव्हाही ते आक्रमक होऊ शकतात. अतुल विटकर आहेत आणि खूप मोठी बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. 4 ओव्हरमध्ये अजूनही 50 रन जर आले तर चांगलं आव्हान उभं राहू शकतं. पाहूयात ते होणार का. आणि दुसऱ्या डाव ज्यावेळेला सुरुवात होईल मी मात्र थांबेल आणि ऐकण्यासाठी जुन्नर भूषण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय समालोचकांपैकी एक, ज्याने ग्रामीण भागातील या समालोचकाने अख्खा महाराष्ट्रभर प्रवास केला, असे आमचे मित्र मनोजी बेल्लेकर सर. थँक्यू चंदू सर. नमस्कार मंडळी. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवत आता या स्पर्धेच्या टॉपर राहण्यासाठी दोन्ही संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आता आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पीकी पर्यंत 2 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. धावा फलकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी 27 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. 27 वरती धापल्या ठिकाणी आपण पाहतोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. निलेश करमाळे निश्चितप्रमाणे या टीम मध्ये आपल्याला अगोदरच्या सामन्यामध्ये निलेश नव्हता. निलेश करमाळे मात्र या संघात वाढलेल्या निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 27 वरती धापलक. या दरम्यान चेंडू परत लॉंग ऑनला पोहोचला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय वाराच्या वेगाने चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षक चेंडू घेतोय, फेकतोय. त्या दरम्यान 2 धावा आल्यात. धापले दोन्ही पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या जी या दरम्यान आपण पाहतोय 29 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 29 धावा. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 29 वरती धापलेकडे आपण पाहतोय. गोलंदाज रोडेन करून गोलंदाजीवरती तयार. या दरम्यानचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. गोलंदाज सुधीर साबळे लाजवाब गोलंदाजी करताना पाहतो. काय जुन्नरचे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. एक सुमित आवटीची गोलंदाजी आपण पाहिली, सुधीर साबळेची गोलंदाजी आपण पाहिली, अरब शेखची गोलंदाजी जो आयकॉन आहे त्याची सुद्धा गोलंदाजी आपण पाहिली, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि आता जर आपण पाहिलं त्या पाठोपाठ तालुकास्तरीय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि त्याचबरोबर सुमित जबरदस्त कामगिरी करतात. फुलटॉस आहे, फुलटॉस चेंडू. इथे धावाची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. वाईट बॉल आणि एक फलंदाज धावबाद. हम लोगों की ठोकर में है ये ज़माना.
धाबळकर धावसंख्या अगदी आपण पाहतोय 30 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत आणि षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलाय स्वप्नील सातव, याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण केले गेले. चेंडू हवेत आहे, झेल ओ सुटला, झेल सुटला आणि चेंडू पोहोचेल मात्र मिड विकेटला. स्क्वेअर लागला, सी मारायच्या बाहेर षटकार. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. या ठिकाणी नक्कीच यांचं शुभागमन होत आहे. लाला बँकेचे संचालक डॉक्टर मंगेशजी वानखेडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे अमोलजी शेवळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्याचप्रमाणे यात्राप्रेमी बैलगाडा संघटना लांडेवाडी भैरवनाथ क्रिकेट क्लब संपूर्ण मित्रपरिवार सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओ टू मनोज सर. धावा फलकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे एक सिंगल चेअरपट वाढली जाईल. संघाची धावा संख्या 37 धावा इतके आपल्याला पाहायला मिळते. 37 रन. जुन्नरचा संघ कॉलबॅकला पोहोचला. कॉलबॅकचा संघ हा सुपर 8ला पोहोचलाय आणि सुपर 8च्या पहिल्या लढतीमध्ये विजय सुद्धा मिळालेला आहे. पण संघ कॉलबॅकला का पोहोचला गेला होता, ज्या चुका अगोदर होताना पाहायला मिळाला त्या चुका याही सामन्यात होताना पाहायला मिळतात. जेल, क्षेत्ररक्षण, फेकलेले चेंडू या गोष्टी संघाला बऱ्याच वेळा अडचणीत आणताना आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याच घटना परत एकदा होताना पाहायला मिळाला. पप्पू रांगोळेला जीवदान ही जमेची बाजू आहे. या दरम्यान चेंडू सुरेख, चेंडू डॉट टाकला जाईल. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापणेकरती धावा संख्या 3 बाद 37 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 37. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय मैत्री ट्रॅव्हल्सचे सर्व सौरभ शेठ बागल, धीरज शेठ बागल या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो शुभम शेठ बांगर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओठू मनोज सर. थोडीशी बातचीत अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. फक्त विनंती एवढीच आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ वाचणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. मुरबाडवरून आदरणीय आमचे किरणजी दळवी सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे एक लाडके व्यक्तिमत्व, एक ऑर्गनायझर आहेत, चांगल्या प्रकारचे क्रिकेटर आहेत आणि एक दानशूर दाते म्हणून किरण दळवी यांच्याकडे पाहिले जाते. ते सुद्धा अगदी मुरबाडवरून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. किरण दळवी साहेब, तुमचंही आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीग मध्ये या लांडेवाडी नगरीमध्ये मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाबरागती धावा संख्या निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जी आहे ती 37 धावा आहेत. षटक क्रमांक 6 या दरम्यान सुरू होतोय आणि बेराज माफ करा रियाज, विराजचे बंधू रियाज नेते आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्ग करतोय आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. पाहायचंय आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कितपत धावा उभारल्या जाणार आहेत. एका बाजूला पप्पू रामगुडे आहे, एका बाजूला अगदी आपण पाहतोय स्वप्नील सातोला आपण पाहतोय. स्वप्नील सातोने सुद्धा एक शतक पूर्ण केलेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. त्याचबरोबर पप्पू रामगुडे आता कुठेतरी हेलिकॉप्टर शॉट आपण पाहतो जे फेमस होताना पाहायला मिळाले. पण 10-12-15 वर्षापूर्वी हा पप्पू रामगुडे हेलिकॉप्टर शॉट खेळताना पाहायला मिळायचा. यॉर्कर बॉलला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने खेळण्याची ताकद किंवा समोरच्या बाजूला खेळण्याची ताकद या अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे मध्ये जे आहे. या तर चेंडू हवेत आहे, झेल झाला आणि पप्पू रामगुडेचं कौतुक केलं. मला वाटतं दृष्ट लागली की काय, पप्पू रामगुडे बाद झाला.
थँक्यू. रियाजला ज्या ज्या वेळेस गोलंदाजी मार्कावरती आणले अंबर आपण पाहिलंय रियाजने आयकॉन बाद केलेले. आयकॉन असेल किंवा ज्या फलंदाज मात्र सेट झालेले आहे अशा फलंदाज रियाने बाद केलेले आहेत. हे रियाजचं मात्र वैशिष्ट्य आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी काही यादी खेळाडूंची आपण जर पाहिली, पहिलवान ज्ञानेश्वराबा खडके फाउंडेशन शिरूर हवेली हा संघ जर अगदी आपण पाहिला, पहिलवान ज्ञानेश्वराबा खडके जिल्हा प्रमुख शिवसेना पुणे जिल्हा यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. खेळाडूंची यादी खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याच्यामध्ये आसिफ शेख, अविनाश रामगुडे, आता पप्पू रामगुडे, तुषार रणदिवे, संकेत पराटे, राहुल शेलार, संदीप गिरे, शुभम चळके, स्वप्नील सातव, राहुल सातव, अतुल विटकर, विजय पाबळे, विकास जाधव, निलेश सातव, अजिंक्य गोळे, कुणाल घोलप अशी 15 खेळाडूंची यादी आहे. आणि हे सगळेचे सगळे खेळाडू खूप आक्रमक आहेत. वाघोली प्रीमियर लीग मध्ये आपण या खेळाडूंना नेहमी पाहत असतो आणि एक जबरदस्त कामगिरी मात्र या खेळाडूंकडून होताना आपण पाहिलेली आहे. हो 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 हो, काय चेंडू टाकला इथे रियाजने, जबरदस्त. रियाज म्हणजे अक्षय राजपूत रियाजला नेहमी काका म्हणतो, त्यामुळे नेहमीच या रियाजचं आता नामकरण होताना पाहायला मिळालं या टेनिस क्रिकेट होते रियाज काका. की गोलंदाजी करत असताना फलंदाजाला कधी देऊ शकतो तो धोका, त्या खेळाडूचं नाव आहे रियाज काका, जो इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आसिफ आलाय, पहिला चेंडू आसिफला डॉट टाकलाय. परत एकदा चेंडू खूप उंची घेतोय, लांब आहे का, लांब आहे, खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए. षटकार, 6 रन. थँक्यू डीजे. धाबरगा धावा संख्या षटकाराची अर्पण वाढेल. संघाची धावा संख्या जेल झालाय, आसिफला बरतावं लागेल. बिग विकेट्स. हॅलो, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर समर्थ कन्स्ट्रक्शनचे मालक ऋषी शेवळे पाटील मित्रपरिवार उपस्थित आहेत. युवराज शेठ महाजन, त्याचप्रमाणे मनसरवरून आपण पाहतोय संपूर्ण बालाजी ग्रुप मंचाचा क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार, खास जुन्नर तालुक्यातनं उमेश शेठ चव्हाण आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्वांचं खासदार शिवाजीदादा आढराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ओठो पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. बॅट्समन शुभम चळके मैदानाच्या आतल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 फलंदाज बाद झालेत. एक प्रकारे डाव सांभाळणारा अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडे मात्र इथे या षटकात बाद होताना पाहायला मिळाला. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 23 धावा या पप्पू रामगुडे आपल्या संघासाठी बनवल्या. 2 धावा बनवणार राहुल हा झिटपट बाद झाला. तुषार रणदिवे बाजा कुठल्या मोठी इनिंग मात्र पाहायला मिळाली नाही. 4 धावसंख्या बनवली. त्यानंतर अतुल विटकर 4 धावसंख्या बनवली. आसिफने एक षटकार खेळला, पण पुढच्या चेंडूवरती रियाने तोही अडथळा मात्र दूर केला आणि धापलकावरती धावसंख्या 5 बाद 43 धावा. बॅटिंग पॉवर प्लेची प्रमाण आपण पाहतोय आणि राहिलेल्या 2 चेंडूवरती काय करमत होते आपल्याला पाहिजे. एक सिंगल आली तर आपल्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या 44 रन, 44 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला. मी धन्यवाद इथले असणाऱ्या सगळ्या क्रीडा रसिकांना. रात्रीचे 11 वाजून गेलेत, पण या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी काही कमी व्हायला तयार नाही. आणि उद्या तर काय, उद्या मनसर, त्यामुळे उद्या गर्दी कदाचित याहीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या दरम्यान चेंडू मात्र स्क्विलेगला खेळलाय. अक्षय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. फिकी थोडीशी उशिरा आणि त्या दरम्यान 2 धावा त्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचं संपलं जाईल. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 5 बाद 46. आता राहिलेले 12 चेंडू, हे 12 चेंडू काय करामत करणार आहे ते आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूने निमंतरी फायटर युवा सेना 11 जुन्नर विधानसभा तालुका युवा अधिकारी युवा सेना जुन्नरचे आदरणीय आमचे विकीभाऊ पारखे, युवा उद्योजक आदरणीय किरण शेठ भगत यांच्या मालिकेचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. या खेळाडूंमध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहिलं रियाज राजपूत,
अजित मोहिते, अरब शेख हे ऐकॉन आहेत. राजू पाटे, अमोल घोडेकर, गणेश जाधव, निलेश करमाळे, अक्षय राजपूत, विशाल भालेकर, बेराज राजपूत, अभि खंडाकडे, अक्षय खोंड, सुधीर साबळे, सुमित आवटी आणि नारायण खिलारी अशी मात्र 15 खेळाडूंची यादी आहे. सातवं षटक मात्र सुरू होईल. अरब शेख पाहिजे मैदानाच्या आतमध्ये या 7व्या षटकात इथे आक्रमण कशा प्रकारे करणारे स्ट्राईकला असणारा शुभम शेळके आहे. शुभम यावर्षीचा एक जबरदस्त फुल फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे. गॅप मध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न, चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. हॅलो, या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं गांजाळी ट्रेडिंग कंपनीचे सर्व अशोक भाऊ गांजाळी त्यांच्या समेत पत्रकार जगदीश घेशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नांदूरवरनं मोहनजी चिखले आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा खरात परिवार या ठिकाणी आज व्यासपीठावरती आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले संपूर्ण मैत्री ग्रुपचे जे काही कार्यकारी सदस्य आहेत सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल दादांच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओठू कॉमेंट बॉक्स. बिग हिट केलाय सत्यम, शिवम, सुंदरम, शुभम. षटकार 6 रन. SM धावपरकरती धावा संख्या या षटकाराची पण वाढली. टोटल स्कोर अब तक 56. शुभम शेळकेच्या बॅट मधून मात्र ताबडतोब फलंदाजी होताना आपल्याला पाण्यामध्ये वाटतं बॉल पलीकडच्या बाजूला खूप दूरवरती पोहोचलाय किंवा फ्लेक्स आणि सायकलीच्या मध्यभागी मात्र चेंडू अडकलाय की काय असं जाणवतंय. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय दादांचा असणारा अभिष्टन चिंतन 16च्या निमित्ताने आयोजित करण्यात क्रिकेटच्या स्पर्धेचं हे नियोजन अगदी आपण पाहतोय आणि इथे दादांचा एक फ्लेक्स तिथेच मात्र हा षटकार शुभम शेळकेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. चला बॉल उंच मागवत आहेत. बॉल दे सर, घ्या सर बॉल. चेंडू केव्हाही बदलावा लागला तर नवीनच चेंडू असणार आहे असा आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा रूल आहे, नियम आहे. चला क्षेत्ररक्षक जागेवरती चला. आहे का? चला थँक्यू. त्या ठिकाणी असणाऱ्या मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद देईल. थँक्यू वैभव. विशाल, सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती करणारा विशाल निगोट पलीकडच्या बाजूला. या दरम्यान आपण पाहतो चेंडू लॉंग दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. चेंडूची वाट पाहिली गेली तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. 2 धावा आल्यात. शुभमच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि संघाची धावसंख्या 58 धावा. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावा किती बनवल्या जात आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करतात हे तितकंच महत्वाचं आहे. इथे विजय मिळवत टॉपर राहण्याची संधी आहे. ती संधीचं सोनं कोण करतंय हे पाहणं मात्र योग्य आहे. या दरम्यान बॅटची कड तिथे गणेश जाधव चेंडू कव्हर करताना पाहायला मिळाला. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि चेंडूची फिकीपर्यंत मात्र या दरम्यान आपण पाहतोय इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. जसं शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय तसं धावसंख्या झटपट वाढताना सुरू आपल्याला तो पाहायला मिळतोय. धापलक वाढला जातोय आणि धापलकावर धावसंख्या 60 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू खेळला शुभम आणि धावा बनवल्यात 16. 3 दुहेरी, 1 चौकार, 1 षटकार या शुभम शेळकेच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. या दरम्यान चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट आहे. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा, शिरूर प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा मात्र ज्या खेळाडूने गाजवली असा असताना हा शुभम आहे. आणि मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस एखादी संधी मिळते ना त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही
तुमचं नाव तो रोशन करताच करता, पण तुमचा जो फॅन फॉलो आहे हा फॅन फॉलो वाढला जातो, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमची मागणी पण वाढली जाते. सगळ्यात महत्वाचं ते की हा मला आयकॉन म्हणून पाहिजे, हा मला आयडॉल म्हणून पाहिजे, कारण तुमचा भरलेला खेळ संघ मालकांना आवडलेला असतो. या तऱ्हेचा चेंडू लॉंगॉनला आहे, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे मात्र चेंडू कव्हर केला गेला. एक सिंगल आली, षटक क्रमांक संपला. त्या मैदानाच्या आतमध्ये 7वं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरची धावसंख्या 61 धावा. 5 बाद 61. अजून एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस एखादा संघ खेळत असतो आणि त्या संघामध्ये आयकॉन ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस आयकॉन कडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. कारण मोठमोठे जे ओनर असतात त्याच दरम्यान अगदी आपण पाहतोय की हे ओनर सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहत असतात. प्रॉपर संघ जो आहे, थँक्यू डीजे, प्रॉपर टीम जी असते, ज्या टीमचा तो खेळाडू असतो तो टीम मधले खेळाडू सुद्धा पाहत असतात, त्या टीमचे ओनर सुद्धा पाहत असतात. आणि त्याच्याकडून जर खराब कामगिरी झाली तर आपल्या एक मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे ना का, ओरडा खाणे, ते बोलणं सुद्धा त्याला खावं लागतं. कारण त्याच्याकडून जी अपेक्षा आहे, त्याला जी जबाबदारी पार पाडायची ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागते. आणि तो ज्या संघामध्ये खेळतोय त्या संघाने सुद्धा ती कामगिरी करत असताना त्याला साथ देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. 7 षटकं संपली. धापळकरची धावसंख्या 61 आहे. 5 फलंदाज बाद आहे. शेवटचं षटक रियाज काका गोलंदाजीवरती तयार आहे आणि समोरच्या बाजूला फलंदाज शुभम आहे. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. रियाज काका तयार, शुभम तयार असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकच्या बाजूला स्वप्नील. फलंदाज तयार, हिलेनकडून मारा करेल. या दरम्यान चेंडू क्रिकेटचा लाजवाब फटका आहे. शुभम या दरम्यान अगदी अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. धावबादची संधी आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. स्वप्नील सातवला परतावा लागेल. बिग विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आरब शेख थँक्यू डीजे, थँक्यू. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फिकी पाहायला मिळाली, चांगला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. पण कधी कधी काय होतं आयुष्यामध्ये, चांगल्या अशा जागेत चांगलं म्हणणं हे चांगल्या जमत नाही. कारण दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी स्वतः चांगलं असावं लागतं आणि स्वतः चांगलं असण्यासाठी दुसऱ्याला चांगलं म्हणावं लागतं. हे चांगल्या जमत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. ही चांगल्यांची व्याख्या आहे. नवीन फलंदाज विजय पाबळे. विजय पाबळे नवीन फलंदाज आलाय, जो आता स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकच्या बाजूला शुभम शेळके असणार आहे. 6 फलंदाज बाद झालेत. धापळकरची धावसंख्या 62 धावा. शेवटचे 5 चेंडू, कम से कम 75 पेक्षा जास्त धावा इथे धावफलकावरती लागल्या जाणार का, की 70च्या आतमध्ये इथे मात्र धावफलक थांबवला जातोय हे आपल्याला पाहायचंय. या दरम्यान क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळते. बरेच जण इथला सामना पाहताना काही आता नजर इकडे आणि कटाक्ष नजरेने मोबाईलवरती लक्ष असतं बऱ्याच जणांचं. काय चालू आहे पलीकडे चालू आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात. आदरणीय या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय सुंदर त्या टाकलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब दरम्यान आपण पाहतोय स्वतः गोलंदाज करताना पाहायला मिळाला. एक धाव आली. धापळकर धावसंख्या 64 आणि इकडे गुजरातला बनवायच्यात 1 चेंडू 6. 2 चेंडू 6चा सामना 1 चेंडू 6 वरती आलाय. पण इथं शेवटचं षटक चालू आहे रियाज काकाच्या रूपाने. इथे रिवर्स आहे. शॉर्टपिच चेंडू पडला गेला होता. चांगला फटका आलाय. चेंडू पोहोचला त्या सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. बंदूक की गोली मेरे तेवर में तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे ओ ईद में होली मेरे जीवन की थँक्यू.
थँक्यू डीजे. 68 धावा आहेत. इथे लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बिगिट जर आले, 2 षटकार जर आले लागोपाठचे, तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. मैत्री ट्रॅव्हल्स यांच्या वतीने जे प्राइज होते 1000चं, पण आता एकच धावा आली, एकच चेंडू बाकी राहिलाय. धाबा का धावा संख्या 69. एक चेंडू बाकी. चला, मुंबई इंडियन्स जिंकली. एक चेंडू इथे बाकी आहे. 69 धावा धापाल करत त्या दरम्यान आपण पाहतोय पहिला डाव. पहिल्या डावातील 8व्या षटकातील शेवटचा चेंडू रियाज काकाचा. या दरम्यानचा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक धाव आली, दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि इथे एक डाव संपला जाईल. टोटल स्कोर 70 धावा. जिंकण्यासाठी 71 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत त्या पैलवान ज्ञानेश्वर वाकडके फाउंडेशन शिरूर हवेली या संघाला. आणि प्रेक्षक राजांसाठी गोष्ट आवर्जून सांगेल की इथे या सामन्याचं वैशिष्ट्य असं आहे, इथे जो संघ जिंकेल तो आपल्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या आपल्या या रणसंग्रामामध्ये, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षीस फीमध्ये पोहोचणारा पहिला संघ तर असणारच आहे. आणि आपल्या या प्रीमियर लीग मध्ये पहिला संघ असेल जो टॉपर असणार आहे. ही संधी आहे. बनवले गेले 70, बनवायचे 71 धावा संख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. क्षेत्ररक्षण या दरम्यान आधी पूर्णपणे सजवलं जाईल, त्यासाठी पूर्णपणे जय्यत तयारी आपल्याला पहिल्यांदा ज्ञानेश्वर वाकडके स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर हवेली संघाची पाहायला मिळते. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि तन्वी ड्रायफ्रुटचे सर्व सन्माननीय सुजित भाऊ देशमुख या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. समेत बालाजी डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय राहुलदादा थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत कमलेश शेठ बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत. तिन्ही मान्यवरांचं दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र संघ आता क्षेत्ररक्षणासाठी तयार झालेला आहे. जुन्नर टीमची आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून अगदी आदरणीय आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील, त्याबरोबर डायनालॉग इंडिया लिमिटेडचे असणारे संचालक आदरणीय अपूर्व शिवाजीराव आढळराव पाटील आणि आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे संचालक आदरणीय सुशांत जाधव या सर्वांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला. सर्व क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिकांना आग्रहाचे निमंत्रण. आणि खास करून श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, डायनालॉग इंडिया लिमिटेड, माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान, आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन, समस्त ग्रामस्थ लांडेवाडी, चिंचोडी, शेवाळवाडी, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना, शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण मित्रपरिवारांच्या अथक परिश्रमातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. लांडेवाडीत रंगलेला क्रिकेटचा महासंग्राम, शिवसंग्राम प्रीमियर लीग सीझन 1. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतंय की मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही संघ आसुसलेले आहेत विजयासाठी. कारण इथे विजय मिळवला की संघ बक्षीस मध्ये पोहोचणार आहे आणि त्याची जय्यत तयारी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करताना पाहायला मिळत आहेत. मी थोडा वेळ थांबणार आहे, परत आपण यानंतर निश्चितप्रमाणे भेटणारच आहोत. पण तुम्ही पाहत राहा शिवसंग्राम प्रीमियर लीग या क्रिकेटचा महासंग्राम. आणि यानंतर ऐकत राहा परत एकदा नरेश ढोमे सर यांना. या सर तुमचे मनापासून स्वागत आहे.
बॅट्समन चला लवकर. तिकडे बराच वेळ घेतला जातोय. पलीकडच्या बाजूला नक्की फलंदाजांमध्ये काय बदलाव होणार की मला माहिती नाही, पण इथे थोडासा बदलाव आहे. नवरे ढोमे सर यांच्या आयोजन निश्चितप्रमाणे परत एकदा चंद्रकांत शेटे सर, चंदू सर या ठिकाणी येतात. या सर. धन्यवाद मनोजी बेल्लेकर सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं टेनिस बॉल क्रिकेटच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. SPL शिवसंग्राम प्रीमियर लीग या विभागाचे भाग्यविधाते, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. आणि या स्पर्धेचा आज दिवस क्रमांक 5वा, रात्र क्रमांक 5वी आणि त्यातील एक महत्वाची मॅच, कारण यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्टली क्वालिफाय होणार आहे टॉप 4 मध्ये. जुन्नर संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे 48 चेंडू आणि 71 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय पाहायचंय. सलामीची जोडी जुन्नर संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू मुंबईचा अजित मोहिते आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये लगातार 2 मॅन ऑफ द मॅच, कारण कालही रात्री त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, आजही जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला राजू पाटे, नारायणगाव, जुन्नर. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहिलं मिळतात गोलंदाज आसिफ शेख, वाघोली, पुणेचा एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, आणि अजित मोहिते विरुद्ध आसिफ. पाहूयात कशा प्रकारचा हा संघर्ष रंगताना पाहायला मिळेल. 1 अंक झालाय, दुसरा अंक बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण लिलया पार होताना पाहतो आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये देखील भले भले संघ गडगडताना पाहतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता अजित यांचा, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी शिरूर हवेलीच्या बाजूने होताना पाहायला मिळते, कारण पहिला चेंडू जातोय निर्धाव. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलतील. ओहो, अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. शेवटच्या क्षणी अजितने बॅट बाहेर काढली. सुरुवातीला थोडा वेगळा स्टान्स घ्यायचा प्रयत्न झाला, थोडेसे शफल झाले होते, परंतु पाहिलं आसिफने अजित थोडेसे शफल होत आहेत. चेंडू टचचा टप्पा आणखी थोडासा पाठीमागे घेतला, तिकडनं बॉलला वळण दिलं आणि स्विंग केला आणि बॉल जर पाहिलं तर कीपरच्या दिशेने जाईल. चांगली गोलंदाजी. या वेळेला फटका पॉइंटच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अजित मोहिते होते डेंजर एंडला, परंतु पोहोचतायत आपल्या क्रीजमध्ये. 1 धाव येते म्हणजे धावसंख्येला सुरुवात होते. एका बाजूला जर पाहिलं तर जुन्नरचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरूर हवेलीचा संघ पाहायला मिळतोय. पैलवान ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके फाउंडेशन शिरूर हवेली, जिल्हा प्रमुख शिवसेना पुणे जिल्हा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकी भाऊ पारखे, तालुका युवा अधिकारी, युवा सेना जुन्नर, विकी भाऊ पारखे आणि त्याचबरोबर किरण शेठ भगत, युवा उद्योजक यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. पाहूया, खूप महत्वपूर्ण असेल. जो जिंकेल तो डायरेक्टली क्वालिफाय होणार, गटात टॉपर राहणार आणि शेवटच्या दिवशी खेळायला येणार. 2 दिवस म्हणजे पूजाचा दिवस तर आठवणीतच घालेल की आता शेवटच्या दिवशी खेळायचं आहे. परंतु जर पराभूत झाला जो संघ तर त्याला मात्र वाट पाहिजे यानंतरच्या मॅचची. आसिफ, राजू पाटे ज्यांनी या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहिला, थोडेसे बॅकफुटला गेले. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉलला कव्हरच्या दिशेने ढकललं, 1 धाव तिकडे घेतला गेला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 2 धावांवर. चांगली गोलंदाजी, थोडीशी नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. फलंदाजांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, विकेटच्या शोधात असणार आहेत, कारण विकेट हा गोलंदाजाचा खरा खुराक आहे. विकेट घेतल्या तर मॅचमध्ये येतील, परंतु निर्धाव चेंडूही तेवढेच महत्वाचे असतात. आणि यावेळेला जर पाहिलं तर अजित मोहितेच्या बॅट मधून एक अनोखा फटका येताना पाहायला मिळतोय सीमारेषा पार.
तरी बाद अजितने जो प्रयत्न केला होता पहिल्या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा, आणि आता जर पाहिलं तर अजित यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात त्यांच्याकडून यशस्वी नव्हती झाली, परंतु आता त्यांनी उत्तर शोधून काढलंय आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 6 वर जाते. तर निळ्या ग्रिपची विनरची बॅट आहे जी अमोल घोडेकरची आहे. चुकून कुणाकडे असेल तर ती अमोल घोडेकर यांच्याशी म्हणजे डगआउट ज्या ठिकाणी आहे जुन्नरचा त्या ठिकाणी कृपया ती नेऊन द्यायची. अजित मोहिते आयकॉनिक खेळाडू आहेत, महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतात. नायगाव मुंबईला बिलॉंग करतात. ब्रह्मबॉईज काळा चौकी, साई 11 परळ, SP 11 दादर, विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि रायगड या मोठमोठ्या टीमचं प्रतिनिधित्व केलंय. आणि महाराष्ट्रातील भारतातील मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक लगातार 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज. रिवर्स पुन्हा एकदा खेळले, पाहूयात काय होतं त्या ठिकाणी. बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. वा, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा धावफलकावर होत आहेत. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी चांगली होताना पाहायला मिळते. दोन्ही बाजूने 7 धावा म्हणजे गोलंदाजी करणाऱ्यासाठी चांगली गोष्ट आहे. थोडंसं नियंत्रण मिळवलंय आणि विकेट दिली नाही यासाठी मात्र जुन्नर संघ समाधानी असतील, कारण पहिलं षटक संपलेलं आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट रसिका हो, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. टेनिस क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारी ही स्पर्धा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठं आयोजन पाहतोय. आंबेगाव तालुका म्हटलं तर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर आपण जरूर पाहतो, परंतु आयोजनात देखील आंबेगाव देखील काही कमी नाहीये हे आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण एक भव्य दिव्य असं आयोजन आंबेगावने महाराष्ट्राला सादर केलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू पाटे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी राहुल सातव येताना पाहायला मिळत आहेत. वाघोलीचे गोलंदाज. पाहूया जुन्नर प्रीमियर लीग मध्ये किंवा बऱ्याचशा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ज्यांना आवर्जून आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो तेच गोलंदाजीसाठी आयकॉन किंवा आयडॉल. समोर जर पाहिलं तर अजित मोहिते जिंकेल तो गटात टॉपर राहील आणि अंतिम 4 मध्ये जाईल. अजित मोहितेच्या बॅट मधून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. अजित ते आले. उंच पुरे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमधील उंच खेळाडूंमध्ये अजित मोहिते यांची गणना केली जाते आणि एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला जर पाहिलं तर फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न झाला. मागील चेंडूवर शॉर्ट ऑफ लेनच्या थोडेसे पाठीमागे आले होते, त्याच्यावर मोठा फटका आला. आता जर पाहिलं तर थोडासा पुढे चेंडू केलाय, त्यावर मात्र फटका येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कमबॅक केलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 13 वर आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अजित यांच्या माध्यमातून, जो या अगोदरच्या षटकात देखील झाला होता. वा, चांगलं क्रिकेट, चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे गोलंदाज राहुल सातव यांच्याकडून. कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करणं चांगली गोष्ट आहे आणि तीच गोष्ट शिरूर हवेलीसाठी खूप महत्वाची असेल. यावेळेला फुल टॉस बॉल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. आता मात्र फुल टॉस बॉल होता. थोडंसं रणनीतीने क्रिकेट खेळले, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं. एखादा फलंदाज जर दबावात येत असेल तर आणखी चेंडू डॉट जाण्यापेक्षा स्ट्राईक रोटेट करा, दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणा, त्याला मात्र स्ट्रोक खेळायला सांगा. ही रणनीती मात्र आता या ठिकाणी अजितने खेळली आहे. परंतु त्याच दरम्यान जर पाहिलं तर गोलंदाज राहुल देखील कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूवर केवळ 1 धाव खर्च केली आहे. चांगलं कमबॅक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 8 षटकांची लढत, 71 धावांची आवश्यकता. बिग हिट समोरच्या दिशेने राजू पाटे, ब्रँडेड फटका, बॉल सीमा रेषा पार. 4-4-4-4.
कारण पॉवर प्ले जो म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत त्याच्या विपरीत फटके तुम्हाला मारायचे आहेत आणि अगदी परफेक्ट फटका होता. सर्कल मिड ऑन मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न राजू पाटेने केला. या स्पर्धेमध्ये राजू पाटे ह्या खेळाडू मात्र नावारूपाला येताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवला गेलाय आणि खेळात देखील त्यांनी बराचसा बदल केलाय अलीकडे. आणखीन एक बिग हिट, बिग 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 सिक्सर. दोन षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 झाली आहे. सलामीची जोडी बहरली. एका बाजूला अजित मोहिते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू पाटे. दोघांच्याही बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. अजित खेळतायत 1 चौकार 1 षटकारानेशी आणि राजू पाटे खेळतायत 1 चौकार आणि 1 षटकारानेशी आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 वर जाते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 संपतायत. सुरुवात जर पाहिली तर षटकाराने झाली, तदनंतर 3 चेंडूवर केवळ 1च धाव दिली, परंतु अंतिम टप्प्यात 2 चेंडूवर जर पाहिलं तर षटकार चौकार आले. 2 षटकं 24 धावा. दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत. दर्जेदार आयोजन पाहण्यासाठी बरेचसे आयोजक देखील या लांडेवाडी गावामध्ये येताना पाहायला मिळणार आहेत. कारण आयोजनामध्ये काय काय असावं त्याचं प्रात्यक्षिक सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसंग्राम प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळाला आपल्याला. टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारी स्पर्धा, तालुकानिहाय क्रिकेटला एक वेगळी मान्यता देण्यासाठी किंवा वेगळ्या उंचीवर नेण्यासाठीची ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 षटकं संपतायत 24 धावा आणि आता जर पाहिलं तर 3रं षटक या ठिकाणी सुरू होईल आणि बॅटिंग पॉवर प्ले लगेचच 3ऱ्या षटकामध्ये म्हणजे दबाव जो आहे गोलंदाजांवर तो दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय जुन्नर संघाकडून. पैलवान ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके फाउंडेशन शिरूर हवेली, जिल्हा प्रमुख शिवसेना पुणे जिल्हा. आणि अपील केलं. अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आसिफ आलेत. पहिल्या षटकात आसिफ आणि अजित ही लढत मात्र रंगताना पाहायला मिळाली होती आणि याही षटकात पहा मागील षटकात देखील आसिफ पहिल्या चेंडूवर आले होते. चांगला चेंडू आला होता अजितच्या विरुद्ध. याही षटकात ते पाहायला मिळालं. अजितच्या विरुद्ध आसिफने सुरुवात चांगली केली, परंतु मागील षटकाच्या शेवटी जर पाहिलं तर अजितने आसिफच्या विरुद्ध एक रिवर्सचा चौकार खेळला होता. अजित विरुद्ध आसिफ ही लढत देखील रंगताना पाहायला मिळते. जुन्नर विरुद्ध शिरूर हवेली ही देखील लढत रंगताना पाहायला मिळते. यावेळेला अजित बॉलला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला बॉल गेलाय. बॉल अडवला जातोय आणि तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. युट्यूबच्या माध्यमातून देखील tenniscricket.in वर जे काही प्रेक्षक या मॅचेसचा आनंद घेतील त्या सर्वांचं मनापासून स्वागत. ज्यांना ज्यांना शक्य आहे, मात्र ज्यांनी आजपर्यंत युट्यूबवर आस्वाद घेतलाय, उद्या आणि परवा ते प्रेक्षक मैदानावर देखील गर्दी करताना पाहायला मिळतील. कारण शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आणखी उत्कंठवर्धक होईल आणि क्रिकेट या खेळाची खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्यामध्येच आहे आणि त्यासाठीच मात्र मोठमोठी मैदानं भरली जातात नेहमीच. राजू पाटे मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून जरूर आलेले आहेत. आसिफच्या विरुद्ध राजू. आणखीन एक बिग हिट. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. मोठमोठे फटकेच खेळायचा प्रयत्न, हवाई सफर, हवाई हल्ले होताना पाहायला मिळत आहेत ते मात्र राजू पाटे यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा इकडे पुढे जाते. 26 धावा धावफलकावर आहेत. विलोभनीय क्रिकेटचा सोहळा लांडेवाडी गावामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आंबेगाव तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. विविध तालुके एकमेकांच्या विरोधात महाराष्ट्रातील ही भली मोठी स्पर्धा खेळण्यासाठी. यावेळेला फटका समोरच्या दिशेने आर पार षटकार.
धन्यवाद. सर्वच काही पाहण्यासारखं, चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, नेत्रदीपक सर्व काही. शिवसंग्राम आणखीन एक बिग हिट, परंतु पाहूया या वेळेला चेंडूने लांबीपेक्षा उंची जास्त गाठली आहे आणि पकडला जातोय झेल. अजित परत आहेत माघारी, परंतु त्या अगोदर समाधानकारक कामगिरी. घाटात एक पोरग येत नाद एकच बत्तीस धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक जर पाहिलं तरी या ठिकाणी मार्गस्थ आहे. 32 धावा, धावसंख्येची सरासरी चांगली आहे, परंतु चिंतेची बाब एवढीच आहे की बाद होत आहेत अजित मोहिते, परंतु त्या अगोदर त्यांनी त्यांचं काम बऱ्यापैकी केलंय. कारण धावा जर पाहिल्या तर त्यांच्या बॅटमधून येताना पाहिल्या मिळाल्या 20 धावा ॲज अ आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर फलंदाजीसाठी हे नाव काही या परिसरासाठी नवीन नाहीये. जुन्नर असू देत, आंबेगाव असू देत, खेड असू देत, शिरूर असू देत, पारनेर असू देत, संगमनेर असू देत, अकोले असू देत, या सर्व तालुक्यांमधील क्रिकेट ज्या खेळाडूने मागील 20 वर्ष अक्षरशः ढवळून काढलं, नाव आहे गणेश जाधव, गाव आहे आळे, तालुका जुन्नर. हो, परंतु गणेशांच्या विरुद्ध पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय. आसिफ यांची खासियत तीच आहे, चांगली गोलंदाजी करतायत. उत्तरार्धात चांगली गोलंदाजी झाली. पहिलं 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 32 झाली. 71 धावांचा पाठलाग करायचा असताना 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा अजूनही करायच्या आहेत. विकेट जर आल्या, निर्धाव चेंडू जर आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप जर पाहिलं तर जुन्नर संघाची देखील डीप आहे आणि त्यामुळे या दोघांनाही प्रयत्न करावे लागतील. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. संकेत येतात गोलंदाजीसाठी, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. संकेत फराडे चांगले खेळाडू आहेत, गुणवत्ता आहे. माझ्यामध्ये ज्यांची गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, म्हणजे तालुका निहाय क्रिकेटमध्ये कुणाची निवड होत नाही. ज्याने त्याचं गाव गाजवलंय, ज्याने त्याची पंचक्रोशी गाजवली आहे, ज्याने त्याचा तालुका गाजवलाय, त्याचा नंबर तालुक्याच्या टीममध्ये लागतो. कुणाचंही काम नाहीये तिकडे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज जर पाहिलं तर प्रेक्षकही या ठिकाणी आलेत. प्रेक्षक येण्याचं कारण आहे कारण मैदानाच्या आतमध्ये खेळणारे खेळाडू आहेत ना, त्यांचे आवडते खेळाडू आहेत. त्यांच्या काही गावातील आहेत, काही विभागातील आहेत, काही तालुक्यातील आहेत. हो, यावेळेला जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव जातोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडला, वळला, गेला किपरच्या दिशेने. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. 29 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅचला जिंकण्यासाठी नाही तर गटात टॉपर राहण्यासाठी आणि अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. हे क्रिकेट आहे, हे टेनिस क्रिकेट आहे आणि या टेनिस क्रिकेटच्या दुनियेतील एक महत्वाची स्पर्धा आपण आज पाहतोय लांडेवाडी गावामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. SPL. हो, यावेळेला बिमर पंच घोषित करतायत कारण चुकीचा चेंडू होता. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, त्यामध्ये अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. याला शरीरभेदी गोलंदाजी म्हणतात. याने दुखापत होऊ शकते. म्हणून नियम आहे की कमरेच्या वर जर फुलटॉस चेंडू असेल तर तुमचा नो बॉल बिमर घोषित केला जाऊ शकतो आणि पुन्हा जर असा चेंडू तुम्ही या षटकात टाकला तर तुमची गोलंदाजी थांबवली जाऊ शकते. तर 2 धावांचा मात्र या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 34 धावा धावफलकावर. 71 धावांचा पाठलाग करायचा असताना गणेश जाधव बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर संकेत फ्री हिटचा सामना कशा प्रकारे करतील. कालच्या रात्रीच्या सामन्यात देखील पहिला षटकार जो महत्वपूर्ण होता त्यांचा. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे घेतली. आउटफील्डचं कौतुक करेल. म्हणजे यावर मी मॅचच्या अगोदर आलो तर पाहिलं तर मोठा रोलर फिरवला जात होता. म्हणजे बऱ्याचदा आपण स्पर्धा पाहतो, ग्रामीण भागात स्पर्धा असल्यानंतर बऱ्यापैकी स्पर्धा काही ठिकाणी शेतात होतात, काही ठिकाणी खड्डे वगैरे आपण पाहतो. परंतु इकडे किती मेहनत घेतली आहे. तुम्ही खेळपट्टीला किंवा मैदानाला कोणत्याही अँगलने पहा, सारखाच असेल. मेहनत आहे त्यावरची तेवढी प्रचंड. ओहो, यावेळेला जास्त चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा कमबॅक केलं जातं त्यांच्या माध्यमातून कारण फ्री हिटचा चेंडूही मात्र त्यांनी चांगला टाकला आणि आता पुन्हा एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतात. कमबॅक करणारं षटक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे
आणि यावेळेला जर पाहिलं तर गोलंदाजाने कमालच केली आहे. विकेट येते राजू पाटेची, महत्वपूर्ण विकेट. खेळाडू बाद. ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्यायची. चांगली गोलंदाजी. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक नामवंत खेळाडू आहेत. महाराष्ट्र स्क्वॉडमध्ये देखील होते. अंडर-23 ला संकेत फराटे. खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर निलेश खरमाळे, नारायणगावचा आणखीन एक धडाकेबाज फलंदाज ज्यांनी नारायणगावचं क्रिकेट गाजवलं. जगदंबा संघासाठी खेळत असताना निलेश पिंगळे आणि कंपनीमध्ये देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं. निलेश पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. गोलंदाजाचं कौतुक मी नक्कीच करेल ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. परंतु पाहूयात, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. दोन्ही संघ चांगले आहेत. यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने आल्या आल्या पहिला फटका जो होता तो त्यांना आत्मविश्वास देईल, कारण एक ताकदवर फटका आला, क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. मॅच मात्र नक्कीच चुरशीची होताना पाहायला मिळेल. दोन खेळाडू माघारी जरूर परतलेत, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. मॅच मधील चुरस अजूनही बाकी आहे. यावेळेला पूल केला जातोय. गणेश जाधव यांच्या बॅटमधून फटका येतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केले जातील. आणि स्कोर जर पाहिला 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. जुन्नर टीमचा प्लस पॉईंट हाच आहे की त्यांच्याकडे 8 विकेट शेष आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला संकेतचा हे षटक आत्मविश्वास शिरूर हवेलीला देखील देणार आहे. त्यामुळे मॅच मधील रंजकता कायम असणार आहे. आणि ज्यावेळेला दुसऱ्या डावा नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये मॅच जाईल त्यावेळेला घेऊन जातोय तुम्हाला जुन्नर भूषण आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक मनोजी बेल्लेकर सर यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. आणि इथे राणे ब्रदर्स डीजे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 5व्या षटकाला दरम्यानची सुरुवात होणार आहे. 5वं षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 5व्या षटकासाठी तुषार रंदी भारतात बाजा याला पाचारण केलं जाईल आणि समोरच्या बाजूला फलंदाज आहे गणेश जाधव. या दरम्यान चेंडू हवेत जेल आणि गणेश जाधव बाद. पहिली विकेट आली तुषार रणदिवेला. दिवे आजच्या दिवसभरामध्ये 13वा चेंडू टाकताना पाहायला मिळाला आणि 13 चेंडू टाकत असताना तुषार रणदिवेने ही 5वी विकेट मिळवलेली आजच्या दिवसभरातली. एक जबरदस्त कामगिरी या दरम्यान होताना आपल्याला
जी पाहायला मिळते तुषार रणदिवेकडून. इथे गणेश जाधवला त्यांनी पहिल्या चेंडूवरती बाद केलं. गणेश जाधवची वैयक्तिक धावा संख्या 2 धावा या दरम्यान पाहायला मिळाल्यात. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो स्वतः अरब शेख आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन टू आयकॉन अरब शेख फ्रॉम मुंबई आणि तुषार रणदिवे फ्रॉम पुणे. या दरम्यान चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डिफेन्स केलाय निर्धाव चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. धापलकावरती धावा संख्या जी आहे ती 37 धावा आहेत. समीकरण एकदा आपण पाहिलं चेंडू बाकी आहेत 22 आणि बनवायच्या आहेत 34 धावा. 22 चेंडूमध्ये 34 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. या दरम्यान चेंडू खराब. चेंडू मात्र वाईड आलाय. धापलकात धावा संख्या निश्चितप्रमाणे या दरम्यान आपण पाहतोय 38 वरती जाऊन जे पोहोचणार आहे. शांत प्रकारचं वातावरण थोडंसं अशांत कशा प्रकारे केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. स्ट्राईकला असणारा अरब हलक्यात चेंडू या दरम्यान निश्चितप्रमाणे तो खेळला गेला. तिथे एक धाव आली. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. क्षेत्ररक्षण लाजबाब होताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणात मला वाटतं शुभमची जागा दरम्यान बदलली जाते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते अजूनही 21 आणि बनवायचे आहेत अजूनही 32 धावा. इथे मात्र निलेश कर्माच्या बॅटमध्ये चेंडू बचल मिड विकेटला छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. जंगल में सन्नाटा छाया हुआ है. जंगल में सन्नाटा छाया हुआ है. सुना है जंगल में पुराना शेर वापस आया है. जबरदस्त कामगिरी निलेश कर्माच्या बॅटमधून अगदी आपण पाहिली. पहिला चेंडू निलेश कर्माने मात्र तुषार रणदिवेच्या समोर आला आणि मिड विकेटला एक टोलेजंग षटकार यात्रा पाहायला मिळालाय. धापळकर धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 45 आहे. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावा बनवायच्या आहेत. 71 धावा संख्येचा पाठलाग आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा चेंडू मात्र खूप उंची घेतोय. फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे झेल झालाय आणि इथे फलंदाज बाद. हमारी एंट्री आने दिल में बजी. निलेश खरमाळ्याचं आपण या ठिकाणी कौतुक केलं आणि कदाचित तुषार रणदिवेला हा एक जिवारी फटका बसला गेला. तो षटकार आला होता आणि त्यावेळेस तुषार रणदिवे कदाचित निलेश खरमाळे म्हणलं असेल बाई तरी बल्लेबाजी कितनी भी खूबसूरत हो गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर यात्रा आपल्याला पाहायला मिळालंय. पुढच्या चेंडूवरती फलंदाज निलेश खरमाळे बाद झाला आणि निलेश खरमाळ्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज आलाय अमोल घोडेकर फ्रॉम नारेगाव. तुषार रणदिवेने मात्र 2 फलंदाज बाद केलेत या षटकामध्ये. एक गणेश जाधव, दुसरा निलेश खरमाळे. आता उर्वरित चेंडू जर अगदी आपण पाहिले बाकी राहिलेत ते अजूनही 19 आणि बनवायचे आहेत 26. हो 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 परत एकदा चेंडू खूप उंची घेतोय आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अमोल घोडेकर सुद्धा बाद. तिसरा फलंदाज या षटकात बाद झालाय. थँक्यू डीजे थँक्यू.
5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावा संख्या जर आपण पाहिली तर ती आहे 5 बाद. धापलेकरची धावा संख्या 45 आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही मात्र 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 26. 18 गेंद में जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत है. 18 चेंडू आणि 26. एकूण फलंदाज बाद झालेत 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आभी खंडागळे आणि गोलंदाजी मार्कवरती आहे संकेत. इथे मात्र गोलंदाज थांबलाय. अरब डेड बॉलचा इशारा असेल. अरब शेख आहे, अभी खंडागळे आहे, संकेत फराटे आहे. कोण कोणावरती मात करणार आहे ते आपल्याला पाहिजे. या आता चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑफला पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगल चिरपटी धापलक 46 वरती जाऊन जे पोहोचणार आहे. साबडा सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं आहे. संकेत फराटे गोलंदाजी मार्कावर ज्या ठिकाणी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला अभी खंडागळे करामत करताना कशी करणार ते आपल्याला पाहिजे. आतापर्यंत फलंदाजे बाद झाले 5. या 5 पैकी फक्त अजित मोहिते आणि राजू पाटीलची कामगिरी सोडता इतर कुठल्याही फलंदाजांची कामगिरी दुहेरी अंकापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाले नाही. अजित मोहिते 20, राजू पाटील 13 आणि त्यानंतर गणेश जाधव 2, निलेश करमाळे 7, अमोल घोडेकर 0. 5 बाद 46. या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण परत एकदा लाजबाब होताना पाहायला मिळाले. एक सिंगल परत एकदा आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 47 धावा आहेत. समीकरण बदललं जाईल. चेंडू बाकी राहिले ते अजूनही 16 आणि बनवायच्या आहेत त्या 24 धावा. 16 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचा आहे. डॉट बॉल. त्यानंतर विकेट ह्या सगळ्यात महत्वाच्या राहतील आणि विकेट आली. आयकॉन अरब शेख बाद. अरब बाद होताना पाहायला मिळालाय. जो बाद झाला ए फॉर अरब. जो त्याच्या बरोबर आहे तो ए फॉर अभी. आणि आता अरबच्या जागेवरती आलाय तो सुद्धा ए फॉर अक्षय. अक्षय खोंड आला नवीन फलंदाज जो आता स्ट्राईकला आहे. AK-47 म्हणून या नावाने ओळखला जाणारा खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वमधला. AK फलंदाज तयार. संकेत हो खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आहे. काय करावत होणार आहे मात्र इथे विकेट जशा पडत चालल्या तसा मात्र आत्मविश्वास इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलवान ज्ञानेश्वर आबाकडके फाउंडेशन या संघाचा गोलंदाज. सूर्यप्रकाश यादव हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव परत एकदा आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. एक सिंगल येते. धापलेक एकडे पुढे जाईल. धापलेक धावसंख्या 48. 6 फलंदाज बाद आहे. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडू बाकी राहिलेत 13 आणि बनवायचे आहेत अजूनही 23 धावा. 13 चेंडू आणि 23 धाबना. आहा से आहा तक 13 चेंडू मध्ये 23 धावा. उलटा चेंडू इथे मात्र बॅटवरती त्याला पाहायला मिळाला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण परत एकदा लाच्या बाप. इथे फलंदाज वाचलाय. फलंदाज वाचला जाईल. चेंडू नेस्टिंग वरती लागला गेला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरपणे धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. 49 वरती धापलक आहे. 6 फलंदाज बाद आहे. 6 बाद 49. 6 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 22. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय उपस्थित होत आहे थोरात ज्वेलर्स मंचाचे सर्व बाळासाहेबजी थोरात आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्वांचं दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. किरणशील गव्हाणे आणि संपूर्ण बैलगाडा शौकीन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओटू मनोज सर.
12 चेंडूमध्ये बनवायच्यात 22 धावा. तुषार रणदिवे गोलंदाजीवरती तयार असेल. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख पंचांग हलकं अपील या दरम्यान केलं गेलं आणि त्या दरम्यान त्या पडमध्ये अपील पूर्णपणे जे फिटावून लावलं जाते. लेग बाय चेरोपणे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 11 आणि बनवायचे आहेत 21 धावा. 11 गेंदे और 21 रन जीतने के लिए जबराने. 11 चेंडूमध्ये 21 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. तुषार रणदिवे तयार. बिग हिट केलाय. चेंडू खूप उंची घेतोय आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलाय. षटकार आलाय. चरण धापलक षटकार चिरपण वाढलाय. धापलेकर धावा संख्या 56 आहे. समीकरण बदलला जाईल. चेंडू बाकी राहिले ते अजूनही 10 आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 15. 10 चेंडू 15 धावा. तुषार रणदिवेवरती केले गेले आक्रमण अक्षय खोंडच्या बॅट मधून. 10 गेंदेवर 15 रन जीतने के लिए बीबी बनाने बाकी आहे. परत एकदा चेंडू मात्र समोरच्या बाजूला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धावा आली. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. क्षेत्ररक्षणला जवाब. पीकी सुद्धा सुरेख आहे. एक सिंगल आली. धापरेकर धावा संख्या 57 आहे. समीकरण परत एकदा बदललं जाईल. चेंडू बाकी राहिले शेवटचे 9 आणि बनवायच्या 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार आहे, कोण पराभूत होणार आहे? भगव्या रंगाचे कपडे परिधान करून खेळणारा संघ आपण पाहतोय जुन्नरचा आहे आणि एका बाजूला पिवळ्या रंगाचे टी शर्ट अगदी चेहरा आपण पाहतोय. पिवळ्या रंगाचं किट आपण पाहतोय ते इथे शिरूर हवेली या संघाचे निश्चितप्रमाणे हे किट आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणला जवाब. पीकी सुरेख आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा आल्यात. धापलेक दोन्ही पुढे जाईल. धापलेक धावा संख्या 59 धावा आहेत. समीकरण परत एकदा बदललंय. चेंडू बाकी राहिलेत 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 12. 12 संघ स्पर्धेमध्ये खेळले. 4 संघ परतीच्या मार्गाला लागले. 8 संघ राहिले. त्या 8 संघातून एक संघ आज परतीला लागलाय. चेंडू बाकी राहिलेत 8. सुपर 8च्या लढती आहेत. 8 तारखेला मेगा फायनल आहे. ओ हो हो चेंडू स्क्वेअर लागला. खेळाडूच्या डोक्यावरून मात्र सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. शरण षटकार आहे. थँक्यू. सव्वा. थँक्यू डीजे थँक्यू. मी समजू शकतो तुमचा जोश. 325 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्यावेळेस अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघामध्ये निवड झालेला युवराज सिंग आणि मोहम्मद कैफची खेळी आठवा. हो या दरम्यान क्लीन बोल्ड फलंदाज बाद. थँक्यू. नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत आणि क्रिकेटची चुरस. ही क्रिकेटची चुरस मैदानाच्या तर रंगताना आम्हाला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत.
आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 6. क्रिकेटची स्पर्धा रंगली आहे, तुम्ही ती आता पहा, कारण इथे 6 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत धावा 6. गोलंदाज मला कधी गोलंदाज विकास जाधव गोलंदाजी मला कधी आपल्याला पाहायला मिळेल. विकास तयार आणि इथे मात्र चेंज ऑफ पेस केला गेला होता. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू बॅट वरती आलेला नाहीये. नशीब बलबत्तर इथे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आला नाही. अक्षय खोनला जीवदान आहे. अक्षय खोन त्याच्या जोडीला असणारा सुधीर साबळे 7 फलंदाज बाद आहे. धापालकरती धावा संख्या अगदी आपण पाहतोय ती आहे एकूण 65 आहे. शेवटच्या आता 5 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 6. 5 चेंडू आणि 6 धावा. विकास जाधव तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न पप्पू रामगुडे आसिफ निश्चितप्रमाणे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकास जाधव तयार आहे. पायचाई समोरच्या बाजूला अक्षय खोंड आहे. सिंगल डबल की एक बिग हिट काय होणार आहे मैदानाच्या आत. या दरम्यानचा चेंडू इथे उजव्याच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. चेंडू खराब आलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा. क्या होगा क्या होने वाला है. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा. वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती मात्र सामने लढावे लागतात. 5 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. सामना टाय झाला. सुपर ओव्हर आहे आणि अजूनपर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अजून एकही सामना हा सुपर ओव्हरचा झालेला नाहीये. माझं होणार का प्रश्नचिन्ह आहे. 5 चेंडू 5. या दरम्यानचा चेंडू हवे जेल झाला आणि अक्षय खोंडबाद. अक्षय खोंडबाद. आठवा फलंदाज बाद झालाय. शेवटचे 2 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. चेंडू यायचे बाकी राहिले ते अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत 5. सामना रंगतदार अवस्थेत या दरम्यान अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतून आपल्याला येताना पाहायला मिळेल. नाव आहे इथे मैदानाच्या आतून येताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित आवटी. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचंय 4 चेंडू मध्ये 5 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. विकास जाधव इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये मात्र कोण जिंकणे कोण पराभूत होतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हरचा निर्णय राहील. 4 चेंडू 5. विकास तयार. आणि अजून एक फलंदाज बाद. 9वा फलंदाज बाद. मिसअंडरस्टँडिंग.
9वा फलंदाज बाद झालाय. मित्रांनो, हा सामना तुम्हाला जर आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी आपण एकदा वाजूया. एकदा जोरदार टाळ्या. शेवटचे चेंडू बाकी राहिले ते अजूनही 3 बनवायचे आहेत. 5 धावा आणि शेवटची विकेट मैदानाच्या आत आहे. 9 फलंदाज बाद झालेत. रियाज काका मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक एक क्षण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर आहे, रियाज आहे आणि एका बाजूला विकास जाधव आहे. सामना 7 चेंडू 6 चेंडू 6 आणि सामना आलाय इथे 3 चेंडू 5 आणि 1 धाव जी आली ही वाईडच्या रूपाने आलेली. आनंद सामान रेडी राहा. या दरम्यानचा चेंडू या दरम्यान वाईट नाहीये. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत. 2 बनवायच्यात 5 धावा. 2 गेंदे और 5 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. जुन्नर आणि त्यांच्या विरोधात शिरूर हवेली. नेमदारी फायटर युवा सेना 11 जुन्नर विधानसभा आणि एका बाजूला पहिलवान ज्ञानेश्वर आबा कडके फाउंडेशन शिरूर हवेली. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरपर्यंत चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव. 3 धावा. साच बाज और यताच 3 धावा. मनोज सर, माझ्या मते या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात बेस्ट मॅच असेल आणि प्रेक्षकांनो या मॅच साठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट मॅच कुठेही जाऊ शकते. हवेली शिरूरला देखील आणि जुन्नरला देखील आंबेगाव मधील मॅच. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की शिवसंग्राम प्रीमियर लीगचा हा जो क्रिकेटचा जो थरार आहे, या क्रिकेटच्या थरारामध्ये आमच्या ऑर्गनायझर कमिटीने सगळ्या मित्र परिवाराने घेतले जे कष्ट आहे, या कष्टाचं चीज झालं असं म्हणजे हरकत नाहीये. हा कदाचित ट्रेलर आहे. पिक्चर अजून 2 दिवसाचे बाकी असतील पण इथं सामना रंगलाय. शेवटचा 1 चेंडू आहे आणि 2 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सामना टाय जर झाला तर इथे सुपर ओव्हरचा निर्णय आहे. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. जुन्नर की शिरूर हवेली, शिरूर हवेली की जुन्नर. सर, युट्यूबला